नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि कुठले त्रिशूला सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। ही स्पेशल सिरीज कशासाठी आहे? जी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे कोण, समुदाय आरोग्य अधिकारीचा जे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी ही स्पेशल काय सिरीज रन करत आहे। ओके, चला आपण सुरुवात करूया। ही एपिसोड आहे एपिसोड नंबर किती 12। ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी सुरुवात करायचं आहे पहिल्यापासून। आणि हे सिरीज असणार आहे मराठीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे जो मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू म्हणजे त्याची शक्यता असा आहे बाबा हे जेणेकरून नक्की येणारच आहे एक्झाम मध्ये। ओके, चला ठीक आहे। हे स्टेप टुवर्ड द सक्सेस एनएचएम मधला सर्व जे सिलेबस आहे आपण कव्हर करायला प्रयत्न करणार आहोत। एपिसोड नंबर सुरुवातीचा आपण काय 12 आपण सुरुवात करणार आहोत। एक मिनिट। ओके, चला आपण सुरुवात करूया। सगळ्यांनी काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता। हे झालं। आणि त्यासोबत जे विद्यार्थी तुमचा मित्रमैत्रीण आहे सीएचओ, DMER, DHS आणि नॉर्सेटची तयारी करत असेल तर त्यांना काय करा, ही आपली चॅनल काय करा रेफर करू शकता आणि त्याच्यासोबत काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला मग आपण जे आजचे सिरीज आहे 12वा एपिसोडची आपण सुरुवात करणार आहे। बघा पहिली क्वेश्चन आजचं काय म्हणता, बघा पहिली क्वेश्चन म्हणताय हु इज नोन ॲज द फादर ऑफ जर्म थेअरी। बघा काय म्हणते, काय विचारताय त्यांनी, फादर ऑफ जर्म थेअरी ही कोण आहे असं विचारताय। बघा पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे कोण, लुईस पाश्चर, रॉबर्ट कॉच, एडवर्ड जर्नर आणि चौथा मध्ये दिलेलं आहे जोसेफ लिस्टर। मग ह्याचा मधला आपल्याला बघायचं आहे बाबा जर्म थेअरी बद्दल। बघा हे काय फादर ऑफ जर्म थेअरी म्हणजे जर्म थेअरी दिलेली म्हणजे कोणी दिले असा बद्दल। मग आपण सुरुवात करूया जर्म थेअरी बद्दल। जर्म थेअरी म्हणजे हे काय, जर्म थेअरी ही काय आहे। जर्म थेअरी बघा, जर्म थेअरी आहे काय, फर्स्ट सायंटिफिक थेअरी आहे। तुम्हाला विचारू शकतात बरं का, हे काय करताय। ओके, हा फर्स्ट काय म्हटलं मी, फर्स्ट सायंटिफिक थेअरी ही असणार आहे फर्स्ट सायंटिफिक थेअरी। फर्स्ट सायंटिफिक थेअरी आहे हे कुठली, जर्म थेअरी। आणि हे कोणी दिले, गिवन बाय कोण, लुईस पाश्चर। इथे आहेत बघा कोण, लुईस पाश्चर। एकच मिनिट, लुईस, अरे बापरे काय होतं, कोण, लुईस पाश्चर यांनी ही थेअरी दिलेली आहे। कुठली, जर्म थेअरी ही कुठली, हे फर्स्ट सायंटिफिक थेअरी आहे। बघा ह्यांच्यासोबत अजून काय काय केलं यांनी, क्वाइन म्हणजे दिलेलं आहे काय, क्वाइन द वर्ड शोधून दिले कुठली, वॅक्सिनचं नाव ह्यानेच दिले बरं का। ही झालं। त्याच्यासोबत अजून काय, स्टेरिलायझेशन बद्दल, स्टेरिलायझेशन हे झालं। आणि अजून काय दिलं, हा पॉस्चरायझेशन, प्रोव्हाइड पॉस्चरायझेशन हे पण हे लुईस पाश्चरने दिलेलं आहे। बघा ह्या थेअरीमध्ये मेन काय आहे, ह्या थेअरीमध्ये असणार आहे जर्म थेअरी म्हणजे काय, इथेच ऐकायचं का, इथेच लिहू आपण। हे इम्पॉर्टंट आहे बरं का, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे। अ स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम, एक छोटीशी मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, इज रेस्पॉन्सिबल आहे कशासाठी, रेस्पॉन्सिबल फॉर द डिसीज, रोग आणण्यासाठी म्हणजे रोग होण्यासाठी, डिसीज अँड दिस ऑर्गॅनिझम त्याला ऑर्गॅनिझमला काय म्हणतो, ऑर्गॅनिझम कॉल्ड जर्म म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे एक ऑर्गॅनिझम कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे काय रेस्पॉन्सिबल कशासाठी, डिसीज होण्यासाठी, त्यालाच आपण काय म्हणतो इथे जर्म म्हणतो। म्हणजे ही जर्म थेअरी आहे, म्हणजे एक मायक्रो ऑर्गॅनिझम असा आहे जे काय करू शकतो, कॉज करू शकतो डिसीजला। एक्झाम्पल मध्ये काय सांगू, एक्झाम्पल मध्ये जे आपलं HIV काय करतो, HIV कॉज करतो एड्स, लक्षात आलं। आणि आपलं मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलाई हे काय करतो, TB कॉज करतो। मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल। ओके, चला मग जर्म थेअरी ही मोस्टली एक्सप्लेन बाय, ही कशामध्ये मोस्ट कॉमनली ही इथे खाली येतो बरं। जर्म थेअरी काय, मोस्टली एक्सप्लेन म्हणजे जास्त मोस्टली एक्सप्लेन कशाला करतो, ही एक्सप्लेन करतो कम्युनिकेबल डिसीज मध्ये। हा बाबा हे काय एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ह्यांनी काय हे डिसीज कॉज केलं, हे झालं कम्युनिकेबल डिसीज मधलं। मग असे आपण ह्याच्यामध्ये होते का, हे नाही, हे नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये होणार नाही, हे पण लिहून घ्या ठीक आहे। जर्म थेअरी नॉट एक्सप्लेन बरं का, नॉट एक्सप्लेन अबाउट NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये तेवढी एक्सप्लेन देत नाहीये। म्हणजे एक्झाम्पलला काय म्हणू शकतो तुम्ही, एक्झाम्पल हायपरटेन्शन, डायबिटिक, याच्यामध्ये काय कॉज आहे का, म्हणजे हा बाबा ही मायक्रो ऑर्गॅनिझम हायपरटेन्शन करतो असं आहे का, नाही।
मग ही असणार आहे कम्युनिकेबल डिसीज मध्ये. मला वाटते आपलं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. ओके, चला काय म्हणते बघूया. ते काय, हु इज द फादर, हु इज नोन एज द फादर ऑफ द जेम थेअरी, कोण आहे? लुईस पाश्चर. एकदम बरोबर उत्तर आपलं असणार आहे. ओके, चला हे कोण आहे? जोसेफ लिस्टर. जोसेफ लिस्टर हे कोण आहे? हे फादर ऑफ, हे कोण आहे? फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी. अँटीसेप्टिक सर्जरी, अँटीसेप्टिक सर्जरी लक्षात ठेवायचं बरं का. कुठलं पण विचार म्हणजे क्वेश्चन येऊ शकतात. हे झालं. हा, एडवर्ड जेनर हे सगळ्यांना माहिती आहे. यांनी काय केलं? यांनी डेव्हलप्ड फर्स्ट वॅक्सिन. डेव्हलप्ड फर्स्ट वॅक्सिन कुठली ते पण सांगा. कुठली? स्मॉल पॉक्स. स्मॉल पॉक्स यांनी शोधून काढले. हे झालं. रॉबर्ट कोच. रॉबर्ट कोच म्हणजे कोण? हे फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी. फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी. बॅक्टेरियोलॉजी. ओके, एवढं आपल्या लक्षात आलं. ओके, चला मग आपलं उत्तर ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे. लुईस पाश्चर एकदम बरोबर उत्तर आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? एकदम फेवरेट, सगळ्यांचं फेवरेट आहे. कोण? विच ऑफ द फॉलोइंग फूड कंटेन्स. बघा काय म्हणते, एकदम खाली दिलेले आहे. फॉलोइंग फूड मध्ये कंटेन हायेस्ट म्हटलेलं आहे बरं का. हायेस्ट प्रोटीन कंटेंट पर 100 ग्रॅम. म्हणजे प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये तुम्ही मोजून काढले तर ह्याचं खाली दिलेलं 4 पैकी कशामध्ये हायेस्ट प्रोटीन तुम्हाला भेटणार आहे असं विचारता येईल. एकदम पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे बघा. पहिलं दिलेलं आहे एग, म्हणजे काय? अंडा. दुसरी दिलेलं आहे मटन. तिसरी सोयाबीन. चौथी दिलेली आहे पीनट. ह्याच्यामधलं तुम्हाला काढून सांगायचं बाबा ह्याच्यामधलं हायेस्ट प्रोटीन जे अवेलेबल आहे म्हणजे भेटणार आहे कशामध्ये भेटणार आहे ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बघा सगळ्यांनी पटकन प्रोटीन म्हटल्यावर सगळ्यांना लक्षात येतील काय? मटन, चिकन ह्याच्यामध्ये. पण सगळ्यांना लक्षात असायला पाहिजे बाबा एकदम हायेस्ट प्रोटीन भेटणार आहे व्हेजमध्ये. व्हेजमध्ये पण ते कुठलं? बघा ह्याच्यामध्ये भेटणार आहे कशामध्ये? सोयाबीन मध्ये. मग ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? एग, मटन, सोयाबीन, पीनट. बघा एग मध्ये किती असते? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम मध्ये म्हणतो बरं का, पर 100 ग्रॅम मध्ये. एगला किती असतं? एग मध्ये असणार आहे 13 ग्रॅम. हे झालं. आणि नंतर कोण आहे? मटन. मटन मध्ये किती असणार आहे? 25 ते 26 ग्रॅम. किती? 25 ते 26 ग्रॅम. एवढा पीनट मध्ये पण बसतं बरं का. एवढा पीनट मध्ये पण भेटतो. पीनट मध्ये पण भेटतो 25 ते 26 ग्रॅम. हे झालं. मग एकदम हायेस्ट कुठला म्हटलं मी? सोयाबीन. सोयाबीन मध्ये किती असणार आहे? सोयाबीन मध्ये असणार आहे 43. एव्हरेज किती पकडू शकतो तुम्ही? 40 ते 45 ग्रॅम एवढी पकडू शकता. मग हायेस्ट किती झाला? 43. 43 ग्रॅम हे काय? एकदम हायेस्ट प्रोटीन भेटणार आहे आपल्या व्हेजमध्ये. कशामध्ये? व्हेजमध्ये. कुठली? ते पण सोयाबीन मध्ये भेटणार आहे. मग आपलं उत्तर कुठली बरोबर जाणार आहे? तिसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? वेक्टर ऑफ डेंग्यू. डेंग्यूचं वेक्टर विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? पोलिक्स दिलेलं आहे, एडिस दिलेलं आहे, अनाफेलिस दिलेलं आहे आणि मान्सूनिया दिलेला आहे. बघा मला वाटतं एकदा सीएच मध्ये चालू वाटतंय. डेंग्यू हा कुठली रोग आहे? नाही, सीएच मध्ये नाही, नॉर्सेट मध्ये विचारले क्वेश्चन. डेंग्यू हा कुठली रोग आहे? म्हणजे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, फंगल आहे असं विचारलं होते बरं का. म्हणजे क्वेश्चन कुठनं पण येऊ शकतात आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे प्रत्येक गोष्टी त्याच्याबद्दल. चला यांनी काय म्हटलेलं आहे? वेक्टर ऑफ द डेंग्यू. डेंग्यू बद्दल विचारलेलं आहे. बघा डेंग्यूचं एजंट वगैरे, पॉझिटिव्ह एजंट वगैरे माहिती आहे का तुम्हाला? एजंट त्याच्यामध्ये पण प्रकार आहे बरं का. एजंट मध्ये त्याची फॅमिली कुठली आहे, त्याचे ग्रुप कुठले आहे, सब ग्रुप कुठले आहे असं पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्या फॅमिली कुठले? याच्या फॅमिली आहे आर्बो व्हायरस. आर्बो व्हायरस. आणि त्याची ग्रुप म्हटलं ना, हा ग्रुप कुठले? फ्लेवी व्हायरस. फ्लेवी व्हायरस हे काय येत आहे? ओके, हे झालं फ्लेवी व्हायरस. आणि सबग्रुप कुठले? एकच मिनिट, सॉरी थोडी टेक्निकल होता. ओके, फॅमिली कुठला? आर्बो व्हायरस, ग्रुप फ्लेवी व्हायरस. त्याच्यामध्ये सबग्रुप असणार आहे डेंग्यू. कुठले? डेंग्यू व्हायरस ही असणार आहे. एवढं लक्षात आलं आपलं. मग ह्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन कसं असणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने ही पसरणार आहे ह्याची असणार आहे वेक्टर बोर्न. त्याच्यामध्ये पण कुठली? वेक्टर बोर्न. मग ह्याच्यामध्ये असणार आहे कुठली मच्छर? हे ॲडिस. कुठली? ॲडिस इजिप्टाय. ॲडिस इजिप्टाय ही काय पसरणार आहे? ह्याला आपण काय म्हणतो? टायगर मस्किटो. हिअर एशियर टायगर मस्किटो आपण म्हणणार आहे याला. ओके, याची अजून एक मी सांगितलं होतं, मला वाटतं मी एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं की एक शाळाचा पोर आहे, त्याला मच्छर चावलेले आहे डेंग्यूचा. मग कुठे चावणार आहे ह्याला? ही चावणार आहे काय? डे टाइम फीडर. डे टाइम फीडर म्हणजे ही दिवसभर चावणारे मच्छर आहे. अजून काय करू म्हणू शकतो? सर्वाइव्ह इन. कुठे? सर्वाइव्ह इन क्लीन वॉटरमध्ये. डर्टी कुठं? पुलिक्स बरं का, लक्षात ठेवा. ही क्लीन वॉटरमध्ये
ब्रीडिंग होतं याची, हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. एवढं लक्षात आलं. चला आता ऑप्शनकडे बघूया. पहिले ऑप्शन काय, पुलिस, हे एकदम काय घाणमध्ये ब्रीडिंग होणार आहे. कशाची, ही जॅपनीज एन्सेफॅलिटिस झालं, JE बद्दल झालं, म्हणजे त्याची वेक्टर बोर्न आहे ते झालं. आणि एडिस एकदम बरोबर आहे का, यस. डेंग्यूचं कुठले, एडिस इजिप्टाय आहे. मी ते मच्छर पण दाखवतो बरं का. आणि हे काय, अनाफेलिस. अनाफेलिस कशाचे, ही मलेरियाचा आहे. कशाची, मलेरिया. बघा मलेरियाचे कधी चावणार आहे, ही चावणार आहे. हे झालं बघा. डी फॉर डेंग्यू, बघा डी लक्षात आलं की डी फॉर डेंग्यू डे मध्ये, आणि मलेरिया कसे, नाईट मध्ये. मलेरिया नाईट मध्ये चावतो बरं का. आणि हे कुठले, मान्सोनिया. मान्सोनिया हे कशाबद्दल आहे, ही फिलेरिसिस आहे. फिलेरिसिस बद्दल, एक टाईप ऑफ फिलेरिसिस मधलं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कुठलं, ही फोर्थ वाला मान्सोनिया. एवढं झालं. मग आपलं उत्तर भेटणार आहे एकदम बरोबर, दुसरे उत्तर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. हा बघा, हे काय, ही टायगर मस्किटो आहे. टायगर सारखं दिसतंय का तुम्हाला, टायगर मस्किटो. इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये येऊ शकतो बरं का. हे का, ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला, याने काय म्हणते, पास्टिजियम. पास्टिजियम म्हणा, पास्टिक गम म्हणा, काय पण म्हणा, पण लक्षात ठेवा. हे काय, पास्टिजियम काय, स्टेज रेफर्स टू, हे स्टेज आहे, हे कशाला रेफर्स करतो, इन्क्युबेशन पिरियडला, किंवा प्रोड्रोमलला, किंवा हाईट ऑफ डिसीज म्हणजे एकदम पीक लेवलला, किंवा डिक्लेन पिरियडला. कशाला रेफर करतो फास्टिजियम. बघा त्याच्यामध्ये किती 4 ऑप्शन दिलेले, बघा एक एक आपण बघूया. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इन्क्युबेशन पिरियड तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे. जे कुठले पण मायक्रो ऑर्गॅनिझम असो, जे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर जे पिरियड असणं, जे आपलं फर्स्ट सिम्पटम जे दिसणार आहे, अपियर ऑफ फर्स्ट सिम्पटम, जे पिरियडला काय म्हणणार आहे आपण, इन्क्युबेशन पिरियड म्हणणार आहे. इथे परत एकदा लिहून घ्या. काय म्हणू शकतो आपण, एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम टू कुठपर्यंत, फर्स्ट सिम्पटम पर्यंत. फर्स्ट सिम्पटम पर्यंत जे कालावधी आहे, त्या कालावधीला आपण काय म्हणणार आहे, इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणणार आहोत. हे झालं पहिल्याबद्दल. आता प्रोड्रोमल म्हटलेलं आहे. प्रोड्रोमल मध्ये काय, याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये अर्ली आणि नॉन स्पेसिफिक, असं नाही की स्पेसिफिक बरं का. ह्याच्यामध्ये प्रोड्रोमल मध्ये नॉन स्पेसिफिकच असते. नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स अपियर, म्हणजे ह्याच्यामध्ये नॉन स्पेसिफिक म्हणजे काय, आता फिवर आलं तर तुम्ही डायरेक्ट म्हणणार का, हा बाबा फिवर आला म्हणजे मलेरिया आला, असं म्हणणार आहे का. प्रोड्रोमल मध्ये नॉन स्पेसिफिक असणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस तुम्ही काय फाइंड आउट करू शकत नाही. हे कशामध्ये, प्रोड्रोमल मध्ये. हे काय, नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स अपियर. कशामध्ये, त्याच्यामध्ये एक त्याचं मी सायकल पण आले तुम्हाला दाखवतो बरं का. हे नंतर काय म्हटलंय, हाईट ऑफ द डिसीज म्हणजे एकदम पीक लेवलला. ह्याला आपण काय म्हणतो, पीक आणि सिव्हिरिटी ऑफ पीक, किंवा आणि सिव्हिरिटी ऑफ कशाची, साइन अँड सिम्पटम्सची, म्हणजे एकदम पीक लेवलला असणार आहे. कशामध्ये, हाईट ऑफ डिसीज म्हणजे काय, हे फास्टिगमचं आहे. हे फास्टिगमचं आहे. फास्टिगम म्हणजे काय, एकदम पीक लेवलला त्याची सिव्हिरिटी, साइन अँड सिम्पटम्स पीक आणि सिव्हिरिटी लेवलला असणार आहे. आणि डिक्लेन पिरियड म्हणजे काय, याच्यामध्ये सिम्पटम्स काय होणार आहे, सिम्पटम्स स्टार्ट, कशाला स्टार्ट होणार आहे, कमी होण्यासाठी. स्टार्ट रिड्युसिंग आणि रिकव्हरी सुरू होणार आहे. ते जरा कमी झालं आणि रिकव्हरी बिगेन्स, म्हणजे रिकव्हरी बिगेन्स, सुरुवात होणार आहे. कशामध्ये, डिक्लेन पिरियड मध्ये. तुम्हाला लक्षात आलं का, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, एंट्री ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रोन आत गेला आणि फर्स्ट सिम्पटम दिसलं की हे काय इन्क्युबेशन पिरियड. आणि प्रोड्रोमल म्हणजे काय, हे त्याचं सिव्हिरिटीचं अगोदर असते. तुम्हाला दाखवतो. हा बघा, ही पहिला बघून घ्या, तुम्हाला लक्षात येतील. ही काय, इन्फेक्शन सायकल आहे. पहिला काय होतो, एंट्री ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, कुठले पण एक मायक्रोऑर्गॅनिझम आपल्याकडे गेले म्हणजे शरीरात गेले. मग जे एंट्री झाल्यापासून इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, इथं एक सिम्पटम्स दिसणार आहे. फर्स्ट सिम्पटमला आपण काय म्हणणार आहे, काय, फर्स्ट सिम्पटम येईपर्यंत जे पिरियड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्क्युबेशन पिरियड आणणार आहे. त्याच्यानंतर काय कोण असणार आहे, प्रोड्रोमल असणार आहे. प्रोड्रोमल मध्ये काय, अर्ली आणि नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स असणार. स्पेसिफिक असणार आहे का, नाही, नॉन स्पेसिफिक लक्षात ठेवायचं आहे. आणि फर्स्ट म्हणजे काय, पीक आणि स्पेसिफिक सिम्पटम्स, ह्याच्यामध्ये आपण कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करू शकतो. हा बाबा, ही सिम्पटम्स आले म्हणजे ही नक्की हीच डिसीज आहे. त्याच्यानंतर येणार आहे कुठली, डिफरन्सेस. हे काय, सिम्पटम्स डिक्रीज म्हणजे बघा एकदम फेल्युअर, काय म्हणू शकतो आपण, मेडिकेशन एरर वगैरे होतात बघा, ह्या स्टेजमध्येच होतात. आता समजा तुम्हाला एकदम फिवर वगैरे आलेले, मग तुम्ही पीएचटी वगैरे म्हणजे पीसीएम वगैरे घेतलेलं आहे. मग ज्यावेळी तुम्हाला कळलं की हा बाबा मला काय थोडी म्हणजे ताप वगैरे कमी झाले, मग तुम्ही काय करणार, ह्यावेळी
मेडिकेशन सोडणार आहे. मग मोस्ट कॉमन इथं सोडणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे काय डिप्रेशन स्टेजमध्ये खूप हे होतं, हे काय सिम्पटम्स डिक्रीज, ते सिम्पटम्स कमी होणार आहे. त्याच्यानंतर हे काय कन्व्हल्सन्समध्ये रिकव्हरी होणार आहे पेशंट. त्याच्यानंतर हे काय इन्फेक्शन, त्याच्यामध्ये डिसीज काय होणार आहे एकदम म्हणजे काय म्हणू शकतो एकदम परफेक्ट होणार आहे माणसं. म्हणजे जगात अगोदर कसं होतं तसं आहे. ओके, लक्षात आलं का? हे काय इन्क्युबेशन पिरियड प्रोनॉर्मल फेज झालं, त्याच्यानंतर प्लास्टिजियम आणि हे काय डिपोरेशन्स, त्याच्यानंतर कन्व्हल्सन्स, त्याच्यानंतर आहे डिफेक्शन. ही सगळे काय इन्फेक्शन सायकल आहे, एकानंतर एक अशा पद्धतीने येणार आहे. ओके, लक्षात आलं वाटतं तुम्हाला? ही प्लास्टिजियम म्हणजे काय एकदम हायेस्ट लेवलला असणार आहे. इथं बघितलं ना कुठे गेलं, हा पीक आणि स्पेसिफिक सिम्पटम याच्यामध्ये दिसणार आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, चला आता आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, कशाबद्दल विचारले बघा. लॅक्टेशनल अमिनोरिया, कशाबद्दल? लॅक्टेशनल अमिनोरिया मेथड इफेक्टिव्ह अप टू, म्हणजे जे बघा लॅक्टेशन म्हणजे काय, जे ब्रेस्ट फीडिंग करणार आहे ज्या टाइमला. अमिनोरिया म्हणजे काय, ऑप्शन्स ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. हे काय एक मेथड आहे जे कधीपर्यंत इफेक्टिव्ह असणार आहे असं विचारता येणार नाही. पहिला ऑप्शन म्हणजे 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने. बघा लॅक्टेशनल अमिनोरिया आलं की पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे कशाची, रूल ऑफ 3 बद्दल. रूल ऑफ 3 माहिती आहे का तुम्हाला? मी ऑलरेडी सांगितलं वाटते, त्रिशूलामध्ये सांगितलं असेल तुम्हाला. चला, रोल ऑफ 3 काय, रोल ऑफ 3, रोल ऑफ 3 एक रूल आहे. रूल म्हणा, रोल नाही बरं का, मी रोल लिहिलो का, रूल, रूल ऑफ 3, रूल ऑफ 3 बद्दल मी सांगतोय. बघा हे रिलेटेड कशाचे, हे रिलेटेड टू ब्रेस्ट फीडिंग बद्दल आहे, ब्रेस्ट फीडिंग बद्दल आहे बरं का. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, हे म्हणून सांगतोय मी. हे काय रोल ऑफ 3 झालं, त्याच्यामध्ये ब्रेस्ट फीडिंग मध्ये बघा कसं असणार आहे. हे ब्रेस्ट फीडिंग झालं, त्याच्यामध्ये 2 आई असणार आहे. ओके, बरोबर आहे रे, करेक्ट आहे रे, नाही हां ओके आलं. चला सॉरी, इथंच करूया. हे पहिलं झालं, इकडे एक झालं, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे असणार आहे. बघा त्याच्यामध्ये जे आई म्हणजे प्रेग्नेंट म्हणजे बघा त्याच्यामध्ये काय ब्रेस्ट फीडिंग बद्दल आहे म्हटलं मी. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आई असणार. कसं कसं, एक आई असं आहे म्हणजे काय ती बच्चूला एक्सक्लुझिव्हली म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करत आहे, आणि एक आई आहे तिने करतच नाहीये. म्हणजे बघा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रासेप्शन ऍडवाइस करायचं आहे याच्याबद्दल काय रूल ऑफ 3 आहे. बघा जे पहिलं आई आहे, जे 3 वीक मध्ये आपल्याला काय करायचे, कॉन्ट्रासेप्शन ऍडवाइस करायचे. कुठल्या आईला, ते आई काय म्हणू शकतो, यूज कॉन्ट्रासेप्शन. काय म्हणतो बघा मी, यूज कॉन्ट्रासेप्शन कधी, इफ फिमेल, जे फिमेल कुठले, इफ फिमेल इज नॉट ऑन, कशामध्ये नाहीये, एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग करवत नाहीये बच्चूला. मग त्यासारख्या आईमध्ये काय करायचं आपल्याला, 3 वीक मध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍडवाइस करायचं आहे. बाबा असं असं तुम्ही काय ब्रेस्ट फीडिंग करत नाहीये, म्हणून तुम्हाला काय 3 म्हणजे तुम्हाला गॅप वगैरे ठेवायचं, म्हणजे गॅप किती 2 वर्षाचं ठेवायचं असते. त्याचा जर तुम्हाला काय करावं लागेल, की कॉन्ट्रासेप्शन वगैरे यूज करावं लागेल. म्हणून काय 3 वीकला आपल्याला ऍडवाइस करायचं आहे. मग हे झालं एक आई. पण दुसरं स्ट्रक्चर कसं असणार आहे, इथं एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करवत नाहीये म्हणजे करत नाहीये. मग ह्या साईडला करणार आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला गॅप ठेवायचे, म्हणजे 3 महिन्यानंतर आपण सुरुवात करू शकतो. कशाचे, यूज कॉन्ट्रासेप्शन, यूज कॉन्ट्रासेप्शन इफ फिमेल ऑन एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करवत आहे. मग आपण 3 महिन्यानंतर आपण काय करू शकतो, ऍडवाइस करतो बाबा काय म्हणजे आई काय की तुम्ही असं यूज करू शकतो. म्हणून काय इकडे पण 3 आले, इकडे पण 3 आले, म्हणून ह्याला आपण काय रूल ऑफ 3 म्हणतो. परत एकदा सांगतो बघा, लक्ष देऊन एकदा. रूल ऑफ 3 काय आहे, ही ब्रेस्ट फीडिंग करतात जे आईमध्ये डिफरन्स, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला की आईला काय करायचे, गॅप वगैरे ठेवण्यासाठी किंवा कॉन्ट्रासेप्शनला कशा पद्धतीने काउन्सिलिंग करायचं त्याच्याबद्दल माहिती आहे याच्यामध्ये. बघा जे आई आहे 2 प्रकारची आई आपण बघितलो. एक आहे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे करतंय, आणि दुसरीने काय करत नाहीये, म्हणजे काय जे बच्चूला दूध कोणी पाजतंय, एक आई पाजत नाहीये. असं 2 प्रकारचे आई आहेत. ते दूध पाजत नाही म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करत नाही, म्हणजे काय त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, थोडी लवकर द्यायचं आहे काय कॉन्ट्रासेप्शन ऍडवाइस करायचं आहे. कारण काय ते ब्रेस्ट फीडिंग करत नाही त्यांच्यामध्ये काय ओव्युलेशन लवकर येणार आहे. मग ज्यांनी करताय त्यांच्यामध्ये उशीर येणार आहे. म्हणून काय ज्यांच्याकडे पहिलं ओव्युलेशन आहे त्यांना काय करायचं आपल्याला, काय कॉन्ट्रासेप्शन ऍडवाइस करायचं आहे. बघा तुम्हाला माहिती असायला पाहिजे ब्रेस्ट फीडिंग कशा पद्धतीने ओव्युलेशन म्हटलं ते पण सांगतो, म्हणजे ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा, ते ब्रेस्ट फीडिंग करत नाही म्हणजे बच्चूला हे करत नाही त्यांना काय करायचं आपल्याला 3 वीकला ऍडवाइस करायचे. आणि जी आई आहे ब्रेस्ट फीडिंग करत आहे बच्चूला, म्हणजे
त्यांना काय करायचं 3 महिन्यानंतर आपल्याला ॲडवाइस करायचं आहे. एवढं लक्षात आलं. बघा जे लॅक्टेशनल इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, जे लॅक्टेशनल अमिनोरिया हे कधीपर्यंत असतो? अप टू कधी 6 महिनेपर्यंत असणार आहे. 6 महिनेपर्यंत लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं हेच उत्तर आहे आपलं. हे झालं. चला लक्षात आलं का? लॅक्टेशनल अमिनोरिया मेथड इफेक्टिव्ह कधीपर्यंत? 3 महिने का? नाही. 6 महिने एकदम बरोबर उत्तर. आणि हे काय 9 महिने नाही, 12 महिने नाही, 6 महिना एकदम बरोबर उत्तर असणार आहे. कशाबद्दल बघा, लॅक्टेशनल अमिनोरिया मेथड इफेक्टिव्ह असतो कधीपर्यंत? 6 महिनेपर्यंत इफेक्टिव्ह असणार आहे. पण आपल्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय, प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला ही ॲडवाइस करायचं असतं. एवढं लक्षात आलं. बघा हे कशा पद्धतीने काम करतं हे मी सांगतो. म्हटलं इथं सांगतो. बघा ठीक आहे. आई आहे की काय ब्रेस्ट फिडिंग करताय, हे मेकॅनिझम ऑफ काय म्हणू शकतो आपण, मेकॅनिझम ॲक्शन कशा पद्धतीने काम करतो ब्रेस्ट फिडिंग. बघा ज्यावेळी ब्रेस्ट फिडिंग करतील आई, ज्या आईमध्ये काय होणार आहे, इन्क्रीज काय होणार, प्रोलॅक्टिन जास्त होणार. आता प्रोलॅक्टिन जास्त झालं तर काय होणार आहे, जे अपोजिट मध्ये GnRH हे काय होणार आहे, जी हार्मोन कमी होणार आहे. ही सगळी काय अपोजिट आहे बरं का. प्रोलॅक्टिन वाटलं की जेनरस कमी होणार, हे म्हणजे एकमेकांना अपोजिट आहे, काउंटरमध्ये काम करतात हे दोन्ही. हे झालं. आता GnRH कमी झाले, मग जे आपलं बॉडीमध्ये काय काय होतं, जे FSH आणि LH होतात ते पण वाढणार का कमी होणार आहे. बघा हे पण कमी होणार आहे. कोण डिक्रीज द FSH कमी होणार आणि त्याच्यासोबत LH पण कमी होणार. मग हे दोन्ही पण कमी झालं तर काय होणार आहे, ते आपलं फोलिक्युलर होता, ज्याला डेव्हलपमेंट कोण करतो, ग्रोथ कोण करत होता, FSH. मग आता होणार आहे का, नाही. नो फोलिक्युलर ग्रोथ. इथे ग्रोथ होणार आहे का, आता नाही. जे LH काय करत होता, ओव्हुलेशन करत होता, आता होणार आहे का, नाही. इथे पण नाही, नो ओव्हुलेशन. मग आता बच्चू फायदा होणार आहे, म्हणजे ओव्हुलेशन आलंच नाही तर प्रेग्नन्सी होणार आहे का, आता परत हे होणार आहे का, म्हणजे कन्सिव्ह होणार आहे का, नाही. मग ब्रेस्ट फिडिंग हे काय एकदम चांगल्या पद्धतीने काय आपण काय म्हणू शकतो, अमिनोरिया काय इफेक्टिव्ह आहे. ही लक्षात आलं पाहिजे. ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर प्रोलॅक्टिन वाढते, हे काउंटर असल्यामुळे जेनरच कमी होते आणि त्याच्यानंतर FSH आणि LH कमी झाल्यामुळे फोलिक्युलर ग्रोथ पण होत नाही आणि ओव्हुलेशन पण होत नाही. म्हणून काय परत कन्सिव्ह होत नाहीये त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग मध्ये. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. मी काय म्हटलो, जे आपल्याला ॲडवाइस कधी करायचंय, कॉन्ट्रासेप्शन. आता जस्ट म्हटलं एकदम शॉर्ट मध्ये, परत एकदा सांगतो. कॉन्ट्रासेप्शन कधी ॲडवाइस करणार आहे आपण, जी आई लॅक्टेशन आहे, म्हणजे लॅक्टेटिंग मदर आहे, काय म्हणू शकतो आपण, लॅक्टेटिंग मदर आहे. आणि दुसरी कुठली आहे, नॉन लॅक्टेटिंग आहे. पटकन सांगा बघू. लॅक्टेटिंग मदर मध्ये आपण तुम्ही कधी ॲडवाइस करणार आहे, ती आपण करणार आहे आफ्टर कधी, 3 मंथ बरं का, आफ्टर 3 मंथ. पण नॉन लॅक्टेटिंग मध्ये आफ्टर 3 वीक. लक्षात ठेवा, हे वीक आहे, हे मंथ आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी बस तुमचं काय इथं सगळे रोल ऑफ 3 समजलं आहे असं समजून घेतो. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा काय म्हणतंय नेक्स्ट क्वेश्चन, काय म्हणते, टोटल काय देत आहे, TT नाही बरं का, TD आहे. काय TD आहे. डोजेस फॉर प्रेग्नन्सी मध्ये आपण टोटल TD वॅक्सिन किती देणार आहे प्रेग्नन्सी मध्ये, फक्त 1 देणार का 2 देणार का 3 देणार का 4 देणार. ज्यावेळी ANC वुमन तुमच्याकडे विजिटला येतं, म्हणजे ANC केससाठी, मग तुम्हाला बाबा माहिती असायला पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे कशाची, TD वॅक्सिन बद्दल. ही सगळे काय अपडेट करावं लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये जे कुठली पोर्टल असते ते ANCचं सगळे अपडेट करायला मी प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलं होतं बघा. त्याच्यामध्ये काय अपलोड करायचं असते, MCH पोर्टल का नाही, RCH पोर्टलमध्ये बरं का. कुठले RCH पोर्टलमध्ये सगळे अपडेट करावं लागतंय बघा. मग आपल्याला किती डोस द्यायचा आहे आपण थोडक्यात बघूया. कुठली वॅक्सिन आहे, टिटॅनस डिप्थेरिया. TD म्हणजे काय, टिटॅनस डिप्थेरिया आपण किती डोस देणार आहे बघा. असं नाही की आपण प्रत्येक वुमन आले की आपण पटकन दोन जेवढा 2 डोस आहे तुमच्या लक्षात तेवढं देणार आहे का. बघा याच्यामध्ये 3 आपण क्रायटेरिया करू, म्हणजे काय टाइप्स करू बघा. कशाबद्दल आपण बघतोय, इन प्रेग्नन्सी मध्ये बघतोय बरं का. इन प्रेग्नन्सी असं पण नाही की मी स्वतः सांगतो. कोण आहे, ॲज पर आपलं सरकार कुठले, ॲज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कसं रेकमेंड केले तसं सांगतो बरं का. बघा एक आई पहिला असं आले, त्याने काय नेव्हर वॅक्सिनेटेड, म्हणजे त्यांना कधी वॅक्सिनेशन घेतलंच नाहीये. नेव्हर वॅक्सिनेटेड बिफोर, म्हणजे ह्याच्या अगोदर कधी त्यांनी TT इंजेक्शन म्हणजे मी पण TT म्हणतो, TD इंजेक्शन घेतलंच नाहीये. मग ज्यावेळी तुम्ही किती देणार बाबा डोस, मग ज्यावेळी तुम्हाला द्यावं लागते
2 डोस. किती डोस? 2 डोस. मग टीडी फर्स्ट एक झाला आणि त्याच्यानंतर टीडी सेकंड. अशा पद्धतीने तुम्ही किती 2 वॅक्सिनेशन म्हणजे डोस देणार आहे. मग पहिला कधी देणार? फर्स्ट देणार आहे तुम्ही त्यावेळी फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये भेटणार. फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये भेटलं की तुम्हाला काय करायचंय? ती एएनसी वुमन आहे म्हणजे प्रेग्नेंट वुमन आहे त्यांना काय पहिली डोस देणार. लवकर आलं म्हणजे बघा फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये देणार किंवा ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढं लवकर तुम्हाला कन्फर्मेशन होतील बाबा हे काय प्रेग्नेंट झाले मग तुम्हाला जेवढी लवकर होते तेवढी लवकर देऊ शकता. काय? फर्स्ट डोज ऑफ द टीडी वॅक्सिन. हे झालं. त्याच्यानंतर सेकंड कधी देणार तुम्ही? ती सेकंड देणार आहे 4 वीक आफ्टर. 4 वीक आफ्टर. कधी? टीडीचा फर्स्ट डोस झाल्यानंतर 4 वीक गॅपमध्ये ठेवणार आहे. एवढं लक्षात आलं. आता समजा जी प्रेग्नेंट वुमन आहे मला वाटते समजा एक 12 वीकला आले मग तुम्ही 12 वीकला पहिली डोस द्यायचं त्याच्यानंतर 4 वीक सोडून म्हणजे काय 4 वीक म्हणजे 13, 14, 15, 16 वीकला परत दुसरी डोस द्यायचं आहे. कधी? ही नेव्हर वॅक्सिनेटेड बिफोर म्हणजे कधी पण वॅक्सिन घेतलं नाही ह्या प्रेग्नेंट वुमन मध्ये. आता नेक्स्ट कसं वुमेन आले बघा. दुसरी जे ऑप्शन सांगतो मी ही कसं आहे ही आलेलं आहे फुल वॅक्सिनेटेड म्हणजे ऑलरेडी ह्यांनी घेतलेलं आहे. फुल वॅक्सिनेटेड इन लास्ट प्रेग्नन्सी मध्ये. म्हणजे हे दोन्ही डोस आता मी सांगितलं बघा हे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांनी ऑलरेडी. मग ते पण कसे? विदिन 3 इयर आहे म्हणजे 3 इयर पेक्षा. आता समजा जे लास्ट डोस आहे ते काय? जे 3 इयरचा आतमध्ये दिलेला आहे. मग लक्षात आलंय का? बघा हे काय काहीच वॅक्सिन नाही घेतले बरं का. मग आपण टीडी फर्स्ट टीडी सेकंड दिलो त्याच्यानंतर सेकंड प्रेग्नन्सी कसे झाले? 3 वर्षाच्या आतमध्ये नेक्स्ट प्रेग्नन्सी त्याने म्हणजे काय कन्स्यू केलेला आहे. त्यावेळी परत एकदा काय झालंय? बाबा असं एएनसी केअरला परत आले. तुम्ही विचारता असं आई तुमचं काय लास्ट वॅक्सिन कधी झालेलं आहे? त्यांनी म्हणते मी 1.5 वर्षाचा म्हणजे 2 वर्ष किंवा 2.5 वर्षाच्या अगोदर असं प्रेग्नेंट होतं त्यावेळी तुम्ही 2 डोस दिलेले आहे सर तुम्ही असं म्हणते. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाबा काय फुल वॅक्सिनेटेड आहे आणि विदिन 3 इयर मध्ये आहे. मग किती डोस द्यायला पाहिजे? पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा किती? आपल्याला फक्त 1 डोस द्यायचा आहे. कुठली? एक बूस्टर डोस द्यायचा आपल्याला. बूस्टर डोस कधी द्यायचा आहे? ॲट फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये. कधी येतील? त्यावेळी पटकन देऊन टाकायचं. फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये फक्त एकच द्यायचं आहे. असं नाही की नेक्स्ट 4 वीकमध्ये सोडून दुसरा डोस द्यायचा आहे बरं का. फक्त एकच डोस द्यायचा आहे. त्याच्यानंतर असं महिला आले कुठली असं ही लास्ट डोस दिलेलं आहे पण ते काय झालेलं आहे? मोर दॅन 3 इयर झालेलं आहे म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. बघा हे पण तुम्हाला माहिती होत आहे एकदम बरोबर. हे पण तुम्हाला माहिती झाले आता म्हणजे 3 वर्षाच्या विदिन 3 इयर असेल तर आपण फक्त बूस्टर डोस द्यायचा आहे. आणि समजा ते 3 वर्षाच्या नंतर आले मग आता काय करायचं? मग तसं सेम ॲज कॉपी पेस्ट करायचं. जे पहिला डोस होता आपला काय टीडीचा डोस टीडी फर्स्ट आणि टीडी सेकंड अशा पद्धतीने सेम आपण देणार. हे कुठलं? फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं तर किंवा ॲज सून ॲज पॉसिबल मध्ये ही आपण देणार आहे 4 वीक आफ्टर फर्स्ट डोस. 4 वीक आफ्टर फर्स्ट डोसच्या 4 वीक नंतर आपण ही देणार आहे. एवढं लक्षात आलंय का? ओके चला मग एवढी आपलं बघितलंय 3 प्रकारचे प्रेग्नेंट वुमन तुमच्याकडे येणार आहे. सोडून दुसरी येणार आहे का? नाही. जे कधी पण वॅक्सिन नाही घेतलं त्यांना 2 द्यायचं आणि घेतलं असेल कम्प्लीट झालं असेल विदिन 3 इयर असेल तर फक्त बूस्टर द्यायचं आणि कम्प्लीट झालं असेल तर परत एकदा सुरुवात करायचं. एवढं बघितलं आहे आपण. ओके चला टोटल डोस किती होता बघा. ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हटलं त्यांनी किती द्यायचं आहे. मग आपलं उत्तर जाणार आहे दुसरी. 2 डोस आपण देणार आहे. कशामध्ये काय म्हटलं का? ऑलरेडी घेतले विदिन 3 इयर आफ्टर 3 इयर असं काय म्हटलं का? नाही. मग आपण उत्तर देऊ शकतो डायरेक्ट 2. बघा आपण सगळे बघितलं टीडी बद्दल. बघा टीडी आपण कशा पद्धतीने देणार आहे? रूट. हे रूट असणार आहे आपलं इंट्रामस्क्युलर. कसं असणार आहे? इंट्रामस्क्युलर. डोस किती देणार? 5 ml देणार आहे का? नाही. 0.5 ml एवढीच देणार आहे. आणि साईट कुठली? बघा आपण देणार आहे डेल्टोइड मसलमध्ये. डेल्टोइड मसलमध्ये आपण देणार आहे काय? टीडी. बघा ही कशामध्ये? अडल्टमध्ये आणि प्रेग्नंट वुमनमध्ये झालं बरं का. प्रेग्नंट वुमनमध्ये आपण प्रेग्नन्सी बद्दलच बघतोय तरी पण हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. पण बच्चूमध्ये वगैरे द्यायचं असेल तर हे आपण देणार आहे व्यास्टस लॅटरलिसमध्ये. लक्षात आला? आणि अजून काय म्हणू शकतो ह्याला? एंटेरो लॅटरल थाय पण म्हणतो आपण बरं का. हे ए आहे. ओके एवढं लक्षात आलं. हे सगळं झालं आपलं कशामध्ये? टीडी बद्दल आपण अभ्यास केला. आपलं उत्तर गेलं 2 डोस आपण देणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. बघा हे काय? डिप्थेरिया अँड
टिटॅनस वॅक्सिन आहे. हे काय म्हटलेलं आहे, ऑब्झर्वर म्हटलेलं फॉर अडल्ट आणि अडलोसेंट IP. ओके, 0.5 ml आपल्याला द्यायचं. इथे मेन्शन केलं बघा, सिंगल डोज एवढी द्यायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. ठीक आहे, विटॅमिन ए फर्स्ट डोज. बघा, विटॅमिन ए चे फर्स्ट डोज आपण किती देणार असं विचारताय. 1 लाख इंटरनॅशनल युनिट, 2 लाख इंटरनॅशनल युनिट, 50,000 इंटरनॅशनल युनिट. हे किती, एकक, दशक, शतक, सावीर. हे पण परत 1 लाखच दिलेलं आहे. आता बघा किती होते, एकक, दशक, शतक, सावीर, 10,000. हे काय 10,000. हे काय 10,000 इंटरनॅशनल युनिट, 50,000 इंटरनॅशनल युनिट आणि 2 लाख इंटरनॅशनल युनिट आणि 1 लाख इंटरनॅशनल युनिट. कशाबद्दल विचारताय, विटॅमिन ए बद्दल विचारताय. ओके, चला आपण विटॅमिन ए एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या नाही, तुमचं काय सब सेंटरमध्ये असणार आहे बरं का. ही कशामध्ये असणार आहे, ही किट ए मध्ये असणार आहे. ही किट ए कुठं असतं, सब सेंटरमध्येच असते बरं का. विटॅमिन ए बद्दल बोलतोय मी. विटॅमिन ए काय, नॉट स्टोर्ड इन, स्टोर असणार आहे का ह्याच्यामध्ये, नॉट स्टोर्ड इन कोल्ड चेन मध्ये नसणार आहे. तरी पण आपण काय ह्याच्यामध्ये कुठले आपलं प्रोटीन इमेशन मध्ये त्याला आपण देतो. कशासोबत देतो, आपलं मेचल सोबत देणार आहे. नॉट स्टोर्ड इन कोल्ड चेन आणि कशामध्ये म्हटलं मी, प्रेझेंट इन त्याच्यामध्ये किट ए मध्ये असतो बरं का. किट ए ॲट कुठं असतो, SCHWC म्हणजे तुमच्या सेंटरमध्येच असतो बरं का, सब सेंटरमध्येच असणार आहे. आणि हे असोसिएटेड विथ कोणासोबत आहे, असोसिएटेड विथ कशामध्ये, डिवॉर्मिंग प्रोग्राम. असोसिएटेड डिवॉर्मिंग प्रोग्राम म्हणजे काय, डिवॉर्मिंग प्रोग्राम पण आपण 6 महिन्याला देतो आणि ही जे विटॅमिन ए आहे हे पण आपण 6 महिन्याला देतो. म्हणजे गॅप तेवढं असणार आहे. काय म्हटलं मी, गॅप. टोटल डोज किती असणार आहे, टोटल डोज असणार आहे 9. विचारू शकतात, लक्षात ठेवा किती, 9 डोज आहेत. आणि गॅप किती म्हटलं मी, गॅप बिटवीन 2 डोज म्हणजे आपल्याला 2 डोज द्यायचे. गॅप किती पाहिजे, 6 महिन्याचा पाहिजे. किती, 6 महिन्याचा. आणि डिवॉर्मिंगचा पण 6 महिन्याने आपण देतो. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. कशाबद्दल, अल्बेंडाझोल 400 mg असं बनलं होतं बघा. कसे, डिवॉर्मिंग. कुठली 10 फेब्रुवारी वगैरे म्हटलं होतं ना, जे झालं डिवॉर्मिंग बद्दल. हे असोसिएटेड आहे त्याच्यासोबत, हे झालं. मग हे टोटल आपण किती देणार आहे, टोटल 17 लाख युनिट. किती देणार आहे, 17 लाख इंटरनॅशनल युनिट एवढी डोज आपण देणार आहे आपली हे शेड्यूल मध्ये. म्हणजे किती, 9 डोज मध्ये. पण क्वेश्चन काय होता, विटॅमिन ए फर्स्ट डोज मध्ये आपण किती देतो एवढं विचारलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये आपण किती म्हटलं, 9 डोज आपण देणार आहे बघा. 9 डोज आपण कधी कधी देऊ शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा. कधी कधी देतो एवढं आपल्याला माहिती असायला पाहिजे. गॅप किती होता, 6 महिन्याचा होता. सुरुवात आपण एवढं लक्षात ठेवलं तरी बस. सुरुवात आपण कधी करणार आहे, की आपण देणार आहे 9 महिन्याला आपण सुरुवात करणार आहे. विथ कोणासोबत, मेजलचा फर्स्ट डोज असतो. मेजलचा फर्स्ट डोज सोबत आपण सुरू करणार आहे विटॅमिन ए. ओके, एवढं लक्षात आलं. आणि दुसरं कधी असणार आहे, 18 मंथला. त्याच्यानंतर 6 जोडा, 24 मंथला. 24 प्लस किती, 30 महिने आणि 36 महिने. 36 परत 6 जोडा, 40 झाले. 42 परत इथे किती, 48 महिने. परत जोडा 54 महिने आणि 60 महिने. असं 6 महिन्याने गॅपने आपण एवढी डोस देणार आहे. पण लक्षात एवढेच ठेवायचे, जे फर्स्ट डोज आहे, कुठली, जे फर्स्ट डोज आहे, फर्स्ट डोज आपण फक्त 1 लाख इंटरनॅशनल युनिट. किती, 1 लाख इंटरनॅशनल युनिट एवढी फर्स्ट डोज देणार आहे, जे पहिली डोज आहे. पण ही सगळे जे रिमेनिंग आहे, कुठली, सेकंड डोज ते जे 2 to 9 एवढी जे बाकीचा डोज आहे, आपण प्रत्येक मध्ये किती देणार आहे, 2 लाख इंटरनॅशनल युनिट एवढी देणार आहे. म्हणजे लक्षात आलंय का, ते फक्त पहिला डोज आहे, फक्त किती, 1 लाख इंटरनॅशनल युनिट देणार. आणि बाकीचं जे रिमेनिंग 2रा 3रा 4था 5वा 9 पर्यंत जे डोज आहेत, ते प्रत्येक डोज मध्ये आपण 2 लाख इंटरनॅशनल युनिट आपण देणार आहेत. म्हणजे लक्षात आलंय का, इकडचा 8 म्हणजे किती, 16 डोज आले आणि प्लस हे एक इंटरनॅशनल, म्हणजे टोटल आपण 17 लाख इंटरनॅशनल युनिट देणार आहे. मी जस्ट म्हटलं होतं तुम्हाला, बरोबर दिसले का, 17 लाख इंटरनॅशनल बरोबर मोजून झालंय बघा, एवढी आपण देणार आहे. ओके, लवकर लक्षात आलं. चला मग आपल्याला काय करायचे, उत्तर कुठले, हे काय 10,000 आहे का, नाही. हे काय 50,000, नाही. 2 लाख. हे 2 to 9 डोज सगळी आहे, जे रिमेनिंग पहिला डोज सोडून आपण सर्व मध्ये 2 लाख देणार आहे. पण पहिल्या डोज मध्ये आपण फक्त 1 लाख इंटरनॅशनल युनिट देणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपले जे उत्तर बरोबर असणार आहे, पहिली उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया.
नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा तसंच पटपट. हे बघा काला आजार बद्दल विचारताय. काला आजार ट्रान्समिट होतो कशा पद्धतीने पसरतो. कुलिक्स कुठला ऑलरेडी आपण बघितलं लास्ट याच्यामध्येच. हे काय जॅपनीज एन्सेफॅलिटिस बद्दल. अजून कुठलं केलिक्स हे जॅपनीज आणि फिलेरियासिस. फिलेरियासिस याच्याबद्दल हे पण ट्रान्सफर करतो बरं का. हे झालं कुलिक्स बद्दल. आणि एडिस एडिस बद्दल बघितलंय का. एडिस मध्ये डेंग्यू, अजून कोण चिकनगुन्या, चिकनगुन्या, अजून कोण झिका येलो फिवर, झिका येलो फिवर ही सगळी काय करतो पसरवतो. हे कोण एडिस. आता राहिलं कुठलं सँड फ्लाय. सँड फ्लाय काय ही असणार आहे काला आजार ट्रान्समिटर. मग आपले उत्तर जाणार आहे तिसरी बरोबर. आणि हे काय लास्ट टेस्टिस फ्लाय हे कशाचे ही आहे स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस ट्रान्समिटर करतो बरं का. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपलं उत्तर कुठे गेलं. आपलं उत्तर जाणार आहे तिसरा. एकदम बरोबर कुठले सँड फ्लाय ही नॉर्थशेड मध्ये विचारलेली एमसीक्यू आहे. कशामध्ये नॉर्थशेड मधलं क्वेश्चन आहे बरं का. एवढी लक्षात ठेवा. बघा असली म्हणजे तुम्हाला वाटते एकच लाईन एवढी सोपी, पण ही छोटे छोटे क्वेश्चन सगळ्यांना मात करू शकतात बरं का. लक्षात ठेवायचं आहे. आणि जे हाय स्कोरिंग आहे बघा जेवढी लेंदी क्वेश्चन असते तुम्हाला जास्त तिकडे बघायचं नाहीये. जे वन लाईनर असते इजी असते त्यांच्याकडे पटकन जायचं. आणि टाइम कंज्यूम पण कमी होते. म्हणजे बघा तुम्हाला लक्षात असेल हा ह्याचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर पटकन तुम्हाला 1 मार्क भेटेल. तेच लेंदी 5 क्वेश्चन लिहिले असं दिलेलं आहे मग त्याच्यासाठी पण 1 मार्कच भेटणार आहे. म्हणून काय असलं क्वेश्चनला जास्त टार्गेट करायचं आहे आपल्याला. ओके चला आता नेक्स्ट काय म्हणतंय बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय MUAC म्हणजे काय मिड आर्म बघा मिड अप्पर आर्म सारकम्फरन्स बद्दल विचारताय. आणि कट ऑफ फॉर सॅम. सॅम म्हणजे काय सिव्हिअर ॲक्यूट माल न्यूट्रिशन याच्याबद्दल विचारते. MUC कट ऑफ फॉर द सॅम. सॅम मॅम ऐकले का. सॅम चाइल्ड मॅम चाइल्ड हे तुम्ही घ्यायल्यावर कळतील तुम्हाला. CHF झाल्यावर हे झालं. त्याच्यामध्ये कट ऑफ किती आहे सॅम बद्दल विचारते. लेस देन 13.5, लेस देन 12.5, लेस देन 11.5, लेस देन 10.5 हे सगळे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे बघा. मग आपल्याला काय करावं लागणार. MUAC बद्दल समजावं लागेल बाबा हे काय आहे. काय म्हटलं मी मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. मिड आर्म सर्कम्फरन्स बघा हे आपण कशासाठी यूज करणार आहे. युज्ड फॉर ॲक्यूट मॅल न्यूट्रिशन साठी. ॲक्यूट माल न्यूट्रिशन चेक करण्यासाठी ही वापरणार आहे. इन कोणामध्ये अडल्टमध्ये का नाही इन चिल्ड्रन मध्ये. ते पण एज पण माहिती असायला पाहिजे बरं काय. एज किती 6 to 60 मंथ म्हणजे काय 6 to 60 मंथ म्हणजे काय 6 मंथ ते 5 वर्षपर्यंत आपण ही बघणार आहोत त्याच्यामध्ये. मग आपलं ह्याचं कट ऑफ माहिती पाहिजे. हा बाबा कट ऑफ किती आहे. हा इथे काय हे शेकिरा टाईप आहे. कोण आहे हे शेकिरा. शेकिरा पण म्हणा शेकिर्स म्हणा काय पण म्हणा. पण लक्षात ठेवा की तुम्हाला 3 कलर इथे दिसते. मग आपल्याला बघायचे ह्याची कट ऑफ कितीला बसते बघा. त्याच्यामध्ये बसणार आहे लेस देन 11.5 म्हणजे 11.5 ह्याचं बसणार आहे सॅम मध्ये. सॅम म्हणजे काय सिव्हिअर ॲक्यूट माल न्यूट्रिशन. लेस देन नाही 11.5 ते 12.5 11.5 ते सेंटीमीटर नाही लिहिलं का. 5 ते सेंटीमीटर हे कशामध्ये मॅम मध्ये बसणार आहे. मॅम म्हणजे काय मॉडरेट ॲक्यूट माल न्यूट्रिशन हे झालं. आणि मोर देन ऑर इक्वल 12.5 सेंटीमीटर असेल तर बिंदास राहा नॉर्मल मध्ये. हे काय नॉर्मल मध्ये. इथं कलर पण दिलेले बघा. नॉर्मल साठी किती ही 12.5 नंतर ही दिलेले ग्रीन इंडिकेटर म्हणजे काय बिंदासपणे फिरा काहीच होणार नाही. आणि 11 हे काय ही येलो मध्ये दिलेला आहे. येलो मध्ये मॅम. आणि सॅम काय सिव्हिअर हे काय एकदम डेंजर असणार आहे रेड. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ही काय कलर इंडिकेट करणार आहे शेकिरी टेप मध्ये बरं का. ही कुठं आपण लावणार आहे ते मिड आर्म कुठं होतं मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स बरं का. इथे हे सेंटर मध्ये कसं घ्यायचं हे माझा हात समजा बच्चूस हात समजा. इथनं एल्बो पासनं आपलं जे दोन्ही जॉईंट आहे त्याच्यामध्ये एकदम सेंटर मध्ये लावायचं असतं बरं का. हे आपलं लक्षात यायला पाहिजे. ओके चला आपलं उत्तर कुठले उत्तर कुठले जाणार आहे. कट ऑफ कितीपर्यंत होता कशाची सॅम बद्दल बघा. सॅम कुठे आहे सॅम आणि सॅम इथे लेस देन 11.5 सेंटीमीटर. तिसरा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. काय म्हणते बघूया. बघा काय म्हणते संख्येनाईज एकदम गेलेले डोळं म्हणजे काहीच काय म्हणतो संख्येनाईज
सॉरी, मी डायग्राम ऑनलाईनला पाहिजे होतं, तुम्हाला दिसलं असतं. हे काय हॉलो चेक्स एकदम हे झालेले आणि सब नॉर्मल टेम्परेचर म्हणजे एकदम आलेले, म्हणजे एकदम थंड लागायले आणि डिक्रीज युरिन आउटपुट म्हणजे युरिन आउटपुट पण कमी झाले, म्हणजे बॉडीमध्ये काही फ्लुइड्स नाहीये, मग बाहेर कसा पडणार. आणि त्याला आपण काय म्हणतो, वॉशर मॅन्स हँड आर द फ्युचर्स ऑफ. बघा, वॉशर मॅन्स हँड्स आर द फ्युचर्स ऑफ, ही कशाची काय फ्युचर्स आहे असं विचारताय. मिझल्स आहे का, पोलिओचा आहे का, डिहायड्रेशन आहे का, किंवा ओव्हर हायड्रेशन आहे का. बघा इथं ओव्हर हायड्रेशन दिलेलं आहे, इथं काय म्हणते डिक्रीज युरिन आउटपुट म्हटलेलं आहे. बघा असं पण असू शकते, किंवा काही प्रॉब्लेम असलं म्हणजे काय म्हणू शकतो, डिक्रीज पाणी घेतलंय भरपूर आहे पण आउटपुट होईना, तसं पण असू शकते. पण ओव्हर हायड्रेशन असे ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेले एवढी कम्पेअर केलं तर हे तर आपलं उत्तर असणार आहे. बघा ओव्हर हायड्रेशन दिलेलं आहे, इथं काय म्हणजे हायपो टेम्परेचर पण कमी झालेलं आहे, हायपोथर्मिया झालेलं आहे आणि डिक्रीज युरिन आउटपुट पण कमी झालेलं आहे. हे सगळे बघितलं तर संख्या बघितलं तर ओव्हर हायड्रेशन तर 100% नसणार आहे. हे केलं खड्ड्यात. मग पोलिओमध्ये आहे का असं सिम्पटम दिसतं का आपल्याला, नाही. मेजर्स पण दिसत नाहीये. मग राहिलं आपलं ऑप्शन कुठली, डिहायड्रेशन. तुम्हाला ही लास्ट क्लासमध्ये पण म्हटलं होतं, अकॉर्डिंग टू WHO क्लिनिकल टाईप ऑफ हायड्रेशन, ही तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्याच्यामध्ये किती प्रकार आहे, नो हायड्रेशन, सम हायड्रेशन, सिव्हिअर हायड्रेशन. हायड्रेशन असेल तर काय, बघा लेवल ऑफ कॉन्शियस असणार आहे बच्चूचा, एकदम ऍक्टिव्ह असणार आहे आणि आय नॉर्मल असणार आहे आणि टीयर प्रेझेंट असणार आहे आणि गम्स आणि टंग मॉइस्ट असणार आहे आणि थिस्ट काय नॉर्मल असणार आहे आणि स्किन टार्गेट नॉर्मल. पण सम हायड्रेशन मध्ये कसं असणार आहे, रेस्टलेस आणि इरिटेबल आणि संकेन आईज असणार आहे. लक्षात आलं का, आईज कसं आहे, संकेन आईज आहे. मग डायरेक्ट डिहायड्रेशन आहे का नाही, हो आहे. मग टीयर प्रेझेंट आहे आणि गम आणि टंग हे ड्राय झालेले आणि व्हेरी थिस्टी आणि ड्रिंक. बघा काय म्हटलेलं आहे, एजरली म्हणजे एअरली म्हणजे काय, एकदम त्यांनी पाणी पिण्यासारखं हे करायला, हा बाबा मला पाणी पाहिजे. हे काय गोज बॅक स्लोली, काय स्किन टार्गेट. हे सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये काही लेदर चिक असतो आणि व्हेरी संकेन असतो, काय आय आणि अब्सेंट आहे, काय टीयर व्हेरी ड्राय झालेले आणि गम आणि टंग. त्याच्यासोबत नो थ्रेस्ट आणि अनएबल टू ड्रिंक, म्हणजे एवढी ताण लागलेली त्याला, एवढी पण शक्ती नाही की त्यांनी पिऊ शकेना, म्हणजे एवढी काय एनर्जी कमी आहे असं म्हणायचं मला. आणि हे काय गोज बॅक विथ व्हेरी स्लोली जाणार आहे स्किन कलर, कधी सिव्हिअर डायहायड्रेशन. हो सॉरी, मी म्हटलं होतं लास्ट क्लासमध्ये तुम्हाला की कशा पद्धतीने जे अकॉर्डिंग टू प्लॅन ए प्लॅन बी कसं दिलेलं आहे डिहायड्रेशन ते पण आणायला म्हटलं होतं मी. ठीक आहे, मी त्रिशूलामध्ये घेऊन येणार काय जे ट्रीटमेंट आहे, कसे प्लॅन ए आणि प्लॅन बी अकॉर्डिंग टू WHO कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट करायला पाहिजे डिहायड्रेशनचं, हे तुम्हाला माहिती झाला पाहिजे. ओके, चला आपण एवढं बघितलं. मग आपलं उत्तर जाणार आहे कुठली, डिहायड्रेशन ही एकदम बरोबर उत्तर असणार आहे. काय काय होतं ऑप्शनमध्ये, संकेनाइज होता एकदम बरोबर, हॉलो चिक्स होता बरोबर, सब नॉर्मल म्हणजे टेम्परेचर कमी झालं, हायपोथर्मिया झाले आणि युरिन आउटपुट पण कमी झालेला आहे. वॉशर्स मॅन हँड्स काय, ही सगळे फीचर्स आहेत डिहायड्रेशनचा. ओके, चला आता आपण काय करूया, नेक्स्ट काय ह्याच्यामध्ये जाऊया, MCQ कडे जाऊया. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, ब्लड सॅम्पल काय घ्यायचे आपल्याला, ब्लड सॅम्पल घ्यायचे फ्रॉम अ पेशंट विथ अ मलेरिया पेशंटचे घ्यायचे. शुड बी कलेक्टेड, कधी घ्यायचं आहे, शुड बी कलेक्टेड कधी, ॲट द पीक ऑफ द फिवर, एकदम हाय लेवलला म्हणजे काय पीक लेवलला फिवर आलेले, एकदम गरम गरम आहे पेशंट, आणि बिफोर टेकिंग मील, जेवण करायचं अगोदर, आणि व्हेन फिवर इज जस्ट स्टार्टेड, आता जस्ट सुरू झाले मग पटकन घ्यायचं आहे. व्हेन टेम्परेचर इज नॉर्मल, ज्यावेळी टेम्परेचर एकदम नॉर्मल असतं म्हणजे ताप गिप काहीच नसतो, मग एकदम नॉर्मल असतं पेशंट ज्यावेळी घ्यायचं आहे का. बघा मलेरियामध्ये आपल्याला काय घ्यायचं असतं, स्मियर घ्यायचं असतंय. बघा आपण काय करूया, सुरुवात करूया. कलेक्शन आपल्याला कसं करायचं आहे, बघा कलेक्ट ब्लड ॲट अ, कधी घ्यायचं आपल्याला, ॲट अ पीक ऑफ फिवर मध्ये घ्यायचं आहे. पीक ऑफ फिवर मध्ये म्हणजे एकदम जास्त ज्यावेळी असतो काय फिवर म्हणजे काय ताप, त्यावेळी आपल्याला घ्यायचं आहे. काय म्हणू शकतो, ड्युरिंग, काय झालेलं पेशंटला मलेरिया, ड्युरिंग मलेरिया इन्फेक्शन मध्ये कधी घ्यायचं असतं, पीक लेवल ज्यावेळी असतो, कोण फिवर असतो, ज्यावेळी आपल्याला काय ब्लड कलेक्शन घ्यायचं आहे. कशासाठी, मॅक्झिमम नंबर ऑफ, म्हणजे जास्त नंबर भेटणार आहे आपल्याला, मॅक्झिमम नंबर ऑफ कोण, पॅरासाइट. हे काय ह्याच्यामध्ये असतो मलेरियामध्ये बरं का, पॅरासाइट आर काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, प्रेझेंट इन द फेरिपेरल ब्लड मध्ये. कुठे, फेरिपेरल ब्लड मध्ये. मग मी आपण ब्लड कुठनं घेणार आहे, हे पण फेरिपेरल मध्ये घेणार आहे. असं नाही की चला आपण इथे IV कॅमेरा काय ट्रिक करूया आणि घेऊया बरं का, फेरिपेरलच घ्यायचं आहे स्मिअरसाठी. कुठलं, हे मलेरियासाठी. मॅक्झिमम नंबर ऑफ द पॅरासाइट प्रेझेंट इन द फेरिपेरल ब्लड मध्ये. कधी, ॲट अ टाइम ऑफ पीक ऑफ फिवर, ॲट अ टाइम ऑफ पीक ऑफ फिवर मध्ये. हे झालं त्याच्यामध्ये. बघा
ते पण आपण कसं पद्धतीने करणार आहे, एक डायग्राम मांडलो मी. चला, हे काय ब्लड फिल्म्स आहे, म्हणजे काय, ह्याला आपण काय म्हणतो, स्लाइड म्हणतो बरं का. हे तुम्हाला टार्गेट दिलेलं असते, टार्गेट असतं तुम्हाला, CHO असो, ANM असो, आणि त्याच्यासोबत कोण, आशा आणि MPW मेल आणि फिमेल, हे सगळ्यांना काय असणार आहे की टार्गेट असणार आहे. ANM ला 15, तुम्हाला 15, आशाला 10, असे काहीतरी सिलेक्टेड असते बरं का. तुम्ही गेल्यावर करणार आहे सगळे. हे काय तुम्हाला ब्लड कलेक्शन करायचे असते. ते पण तुम्ही कसं करणार आहे, ऍक्टिव्ह करणार आहे का बघा. ही सगळे काय ANM, आशा, MPW हे करणार आहे, यांनी ऍक्टिव्ह करणार आहे, सॉरी ऍक्टिव्ह पेशंटचं करणार आहे. ऍक्टिव्ह पेशंटचं म्हणजे काय, यांनी जे पेशंट कुठं फिवर वगैरे झालेले तिथे जाऊन कलेक्शन करणार. पण तुम्ही CHO काय करणार आहे, म्हणजे ऑफिसर तुम्ही जिथं तुम्ही OPDला बसलेले असते तिथे येणार पेशंट, म्हणजे काय झालं, हे पॅसिव्ह झाला. पॅसिव्ह तुम्ही ब्लड स्मिअर घेणार आहे. हे काय, चला आपण इकडे खूप चाललो. हे काय ब्लड फिल्म्स, हे काय अशा पद्धतीने तुम्हाला 2 फिल्म घ्यायचे असते, एक थिन आणि एक थिक. त्याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला बघा. थिक मध्ये काय भेटणार आहे तुम्हाला, डिटेक्शन होणार आहे, डिसीज डिटेक्शन होणार ह्याच्यामध्ये. पण थिन मध्ये काय होणार, जे काय म्हणू शकतो, स्पेसिस आयडेंटिफिकेशन. स्पेसिस आयडेंटिफिकेशन करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला काय 2 स्मिअर घ्यायचं, म्हणजे एका स्मिअर मध्ये अशा पद्धतीने करायचं असतं बरं का. हे झालं थिन आणि हे झालं थिक, एवढं लक्षात आलंय बघा. आपण म्हटलो हे कशासाठी घेतलं आपण, एकदम हाय पीक लेवलला. हे काय करू शकतो, इन्क्रीज द चान्स, रिस्क नाही बरं का, चान्स, इन्क्रीज द चान्स ऑफ काय, इन्क्रीज द चान्स ऑफ डिटेक्टिंग पॅरासाइटला मदत करतो. डिटेक्टिंग पॅरासाइट कधी कधी जे हाय लेवलला असतो बरं का. त्यासाठी आपण काय करतो, हाय लेवलला फिवर असल्यावर आपण घेणार. हे पण चुकलं, हे पण गेलं, हे पण गेलं, मग आपलं उत्तर असणार आहे एकदम बरोबर कुठले, ऍट द पीक ऑफ द फिवर. लक्षात आलं. हे आपण स्लाइड पण बघितलं. तुम्हाला ही स्लाइड डेली पण, म्हणजे डेली म्हणजे काय, जे फिवर आलेलं असतं, जे पेशंटकडून तुम्हाला काढायचं असतं बरं का. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात पण बघूया. चला काय म्हणते बघा, PMSMA इज अ कंडक्टेड ऑन अ व्हिच डे ऑफ एव्हरी मंथ. हे काय एक प्रोग्राम आहे, हे कंडक्ट करणार आहे कधी, एव्हरी मंथला. पण कुठल्या तारखेला करणार, 1 तारीख, 5 तारीख किंवा 9 तारीख किंवा 15 तारीख असं विचारलेलं आहे बघा. PMSMA याचे फुल फॉर्म पण विचारू शकता बरं का. ठीक आहे, NHM प्रोग्राम मध्ये येत आहे. कोण आहे, म्हणजे याचे लॉंग फॉर्म काय, प्रधानमंत्री. PM म्हणजे लक्षात येते प्रधानमंत्री. आता पुढचं सांगा, प्रधानमंत्री हे PM तर सगळ्यांना माहिती आहे. सुरक्षित, प्रधानमंत्री सुरक्षित, सॉरी M आहे. M म्हणजे काय, मातृत्व. मातृत्व अभियान. एक योजना म्हणजे काय, एक अभियान आहे. हे कधी लॉन्च झालेलं आहे, हे लॉन्च झाले 2016 मध्ये. कधी, 2016, सॉरी हे काय लॉन्च झाले 2016 मध्ये. कोणी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, म्हणजे काय आपले गव्हर्नमेंट सरकार, कुठले तुमचं सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे झालं. ह्यांचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं, टू प्रोव्हाइड assured comprehensive क्वालिटी ANC केअर द्यायचं होतं. कोणाकोणाला, ऑल प्रेग्नेंट वुमनसाठी होतं बरं का, ऑल प्रेग्नेंट वुमनसाठी. कुठली, PMSMA हे स्कीम बघा. एस्पेशली कोणाला, एस्पेशली इन सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये असते बघा, त्यांच्यासाठी बरं का, ट्रायमेस्टर. पण हे कधी, ही कधी असणार होतं, ही असणार होतं एव्हरी मंथ ऑफ कुठली तारीखला, ही असणार आहे एव्हरी मंथ ऑफ 9 तारखेला. सॉरी इथे 9 चांगल्या पद्धतीने नाही लिहिलं का मी, एव्हरी मंथ ऑफ 9th म्हणजे प्रत्येक महिन्याचा 9 तारखेला ही असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर भेटले का, ही असणार आहे आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे. कोण, 9 तारीखला. कुठली स्कीम आहे हे, म्हणजे अभियान आहे, प्रधानमंत्री कुठले, सुरक्षित मातृत्व अभियान. चला एक स्लाइड आणलं तुम्हाला दाखवतो बघ. हे काय, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह कोण आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड, आता सांगितलं मी लॉन्च केलेलं 2016, हे पण सांगितलं का. चला हे काय अलग स्ट्रॅटर्जी कोणासाठी, हे रिप्रोडक्टिव्ह मटर्नल न्यूबॉर्न चाइल्ड आणि ॲडोलेसेंटला, म्हणजे RMNCH+ अंडरमध्ये हे काय, आणि NHM अंडरमध्ये येतो. आणि एलिजिबिलिटी काय, ऑल प्रेग्नेंट वुमन, एस्पेशली काय, अनरजिस्टर्ड ॲडोलेसेंट बघा, अनरजिस्टर्ड ॲडोलेसेंट अर्ली अँड हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये ही उपयोग होणार आहे. आणि त्याच्यानंतर की अपडेट्स काय याचं,
ऑब्जेक्टिव्ह हे सांगितलं का मी, प्रोव्हाइड एश्युअर टू कंपनीज टू क्वालिटी ANC केअर हे झालं, आणि फ्री ऑफ कॉस्टवर काय एकदम फ्रीमध्ये असणार आहे, एस्पेशली ड्युरिंग द सेकंड अँड थर्ड ट्रायमेस्टर टू द रिड्यूस द मटर्नॅलिटी. बघा मटर्नल आणि न्यूनॅटल मोर्टॅलिटी कमी करण्यासाठी काढतो, इथं तुम्हाला वाचायला पाहिजे ना परत. बघा इथं लक्ष द्या, हे काय कशासाठी, हे रिड्यूस द मटर्नल मोर्टॅलिटी आणि न्यूनॅटल मोर्टॅलिटी ही कमी करण्यासाठी ही आणलेला आहे मेन ऑब्जेक्टिव्ह. आणि फिक्स डे ANC सर्व्हिस असतात कधी तारखेला, 9 तारखेला 9th ऑफ एव्हरी मंथ ॲट द गव्हर्नमेंट फॅसिलिटीमध्ये हे झालं. आणि फ्री सर्व्हिसेस काय काय, एक्झामिनेशन असतं ह्याच्यामध्ये, एक्झामिनेशन करतात त्यांनी अल्ट्रासाऊंड आणि लॅब टेस्ट, आयरन फोलिक ऍसिड आणि कॅल्शियम सप्लिमेंट वगैरे देतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आणि स्पेशलिस्ट काय, स्पेशलिस्ट लेट कोर काय, बॉय ऑब्स्टिकन आणि गायनेकोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट अँड द फिजिशियन इन्क्लुडिंग द प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा ह्याचं. बघा जे अगोदर आलते, कधी आलतं हे, मला वाटते वंदे मातरम स्कीम होता, कुठलं वंदे मातरम एक स्कीम होता अगोदर, आता बंद झाले ते, का नाही माहित नाही. कारण वंदे मातरम स्कीम हे कधी आलं, 2004 मध्ये होता. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं, हे प्रायव्हेट डॉक्टर्सला इन्क्लूड केलं त्या स्कीममध्ये. मग ह्याच्यामध्ये पण केलेलं आहे एवढं झालं. स्पेशलाइज हे येणार. आणि त्याच्यानंतर हे कोण आहे, की अचिव्हमेंट्स ऑफ द जून 2025 पर्यंत काय, मटर्नल मोर्टॅलिटी रेशिओ MMR रिड्यूस कधी 130:80 एवढापर्यंत झाले म्हणे. 2000 म्हणजे बघा 130 कधी होता, 2014 ते 16 पर्यंत होता, पण 21-23 मध्ये किती 80 पर्यंत आलेलं आहे काय, MMR हे झालं. आणि अजून काय म्हटलेलं आहे, HRP आयडेंटिफाईड हे झालं. आणि इंटिग्रेशन विथ नॅशनल हेल्थ फॅसिलिटी म्हणजे काय, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, PM मातृत्व वंदना योजना, हे लक्ष्य संस्कृती, हे सगळे काय इंटिग्रेशन नॅशनल हेल्थ हे पॉलिसीज आहे याच्यामध्ये येतात बरं का. हे झालं. हे एक्सटेंडेड केलेलं आहे बघा, हे काय एक्सटेंडेड PMSA, ह्याला आपण काय म्हणतो EPMSM. याच्यामध्ये काय काय झालं बघा, हे लॉन्च केलेलं 2022 मध्ये, हे विचारू शकतात बरं का. हे तर ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, पण हे 2022 मध्ये एक्सटेंडेड झालेलं आहे. ह्याचा एम काय होता, टू स्ट्रेंथन द मॉनिटरिंग अँड द केअर ऑफ द हाय रिस्क प्रेग्नन्सी, जे हाय रिस्क प्रेग्नन्सीसाठी आहे, थ्रू द टार्गेटेड फॉलोअप आणि फायनान्शियल इन्सेंटिव्ह वगैरे देऊन. आणि की फीचर्स काय ह्याचं, नेम बेस्ड HRP ट्रॅकिंग टिल 45 डेज पोस्ट डिलिव्हरी, म्हणजे डिलिव्हरी होऊन 45 दिवसापर्यंत त्यांना काय करायचं आहे, ट्रॅकिंग हाय रिस्क प्रेग्नन्सीला ट्रॅकिंग वगैरे करायचं आहे. आणि अप टू 4 ॲडिशनल ANC सेशन पर मंथ, बघा काय ॲडिशनल ANC सेशन करायचं आहे त्यांच्यासाठी. आणि फायनान्शियल आणि इन्सेंटिव्ह फॉर द HRP वुमन अँड आशा, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी त्यांना पण आणि आशांना पण काय करायचं आहे, इन्सेंटिव्ह देऊन त्यांना ही फायदा म्हणजे काय ANC केअर वाढवायचं आहे. एवढं लक्षात आलं का. हे कशाबद्दल आहे, आपण प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानबद्दल कम्प्लीटली अभ्यास केलेला आहे. ही इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपलं उत्तर ऑलरेडी भेटलं का आपल्याला, ओके, आपलं उत्तर ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे. चला, ते माझं टार्गेट होतं किती, 12 MCQचं टार्गेट होतं. थोडी इझी त्याच्यामध्ये थोडे पण शॉर्ट लाईनर पण होते, पण आपण काय केलं, ह्याच व्हिडिओमध्ये आपण 12 MCQ कव्हर केलं, 12-13 वाटते. ओके, चला आपण सतत असे जे इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड आहे तसे MCQ आपण सॉल्व्ह करूया. आणि मॅक्झिमम कंटेंट देण्याची आणि जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगायचे आपण तयारीत म्हणजे काय प्रयत्न चालू आहे. ओके, चला आता काय करायचे, ते विद्यार्थी कोण CHO महाराष्ट्र एस्पिरंट आहे त्यांना काय काय बघा ऑलरेडी हे 2 सिरीज आपलं चालू आहे. कुठली, त्रिशूल सिरीज, बघा ही CHO पकडून, हे टार्गेट CHO पकडून 3 सिरीज. एक आहे त्रिशूल सिरीज, ही CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड आपण कॉन्टॅक्ट करत आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र सिरीज आहे, त्याच्यासोबत थेरी आणि MCQ आहे. आणि जे PYQ, कुठली PYQ 2023 जे CHO एक्झाम झालते त्याच्यामधलं तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात, हे पण तुम्हाला बघून यायचं आहे. हे फक्त 5 एपिसोड आहेत बरं का. ही आपलं कंटिन्युटी चालूच आहे, हे पण कंटिन्युटी चालूच आहे. आणि जे एक्झाम भरत आहे म्हणजे एक्झामिनेशन अप्लाय करत आहे म्हणजे CHO साठी, लास्ट डेट आहे 4/12/2025 लक्षात ठेवा. आणि जे विद्यार्थी ही सगळे व्हिडिओ बघूनच तुम्हाला काय अप्लाय करायचं आहे बरं का. ह्याच्यामध्ये मी सगळे एक्सप्लेन केलेलं आहे, सॅलरी किती आहे, पोस्ट कुठे भेटणार आहे, आणि एज किती पाहिजे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे, नवीन एक्झामचं पॅटर्न कसं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आहे त्याचं, आणि टिप्स वगैरे सांगितलं आहे. डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट काय डॉक्युमेंट्स वगैरे काय काय असलं पाहिजे हे पण सांगितलेलं आहे मी. झालं. त्याच्यानंतर कशा पद्धतीने अप्लाय करायचं, हाऊ टू अप्लाय CHO, हे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघायचं आहे. म्हणजे काही सगळी हे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे या व्हिडिओमध्ये तुमचा. ओके, चला आता शेवटला काय, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, आम्ही कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचं कसं वाटतं ह्या व्हिडिओ आणि या सिरीजबद्दल, आणि काही क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे विद्यार्थी आणि तुमचं कोण मित्रमैत्रिणी कोणी असेल तर कलिग्स असो कोणी पण असो, तुमच्या ओळखीचं कोणी नर्सिंग फील्डमध्ये असलं तर त्यांना काय करा, आपले जे चॅनल आहे हे शेअर करत राहा, म्हणजे काय त्यांना पण फायदा होणार आहे. ओके, त्याच्यासोबत सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत की काय बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे काय
जेणेकरून तुम्हाला इंटिमेशन म्हणजे नोटिफिकेशन भेटणार आहे. ओके, चला ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू सुरुवातच असणार आहे कधीपर्यंत, आपले जे CHOचं एक्झाम कम्प्लीट होईपर्यंत. आपण यूट्यूबमध्ये, व्हॉट्सअप, टेलिग्राममध्ये सगळीमध्ये एका टेलिग्राममध्ये सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणजे काय, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम येईपर्यंत सतत अभ्यास करायचा आहे, डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहायचं आहे आणि निगेटिव्ह थिंकिंग करायचंच नाहीये. आणि जो तुम्हाला निगेटिव्ह सांगताय त्याच्याकडनं लांब राहायचं आहे बरं का. म्हणजे काय, तुमचं एम एकच झालं पाहिजे बाबा, या 2025 तर मला वाटते डाऊट आहे, म्हणजे ही 2021 आता आले एक्झाम आज म्हणजे थोडी पुढे पाठीमागे होऊ शकतात, कधी पण होऊ दे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय एक सीट घ्यायलाच पाहिजे, म्हणजे घ्यायलाच पाहिजे. ओके, चला सतत अभ्यास करत राहायचं आहे. काही क्वेरी असेल तर तुम्ही आपल्याला विचारू शकता. ओके, चला मग आपण लवकरच भेटूया कशामध्ये, आता नेक्स्ट आपण त्रिशूलामध्ये भेटूया लवकरच. ओके, धन्यवाद.